तर मित्रांनो, हे ठिकाण समजून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आज सकाळीच लवकर उठून आपल्याला घरच्यांनी पाठवलं होतं गिरणीत दळण आणायला. मग तसंच आपण गावात गेलो. हाय आपल्या गावचा रस्ता. तर गिरणीत वेळ लागणार होता, मग आपण आलो थोडं बाहेर फिरायला. तरी आपल्या गावची नदी आणि गावच्या नदीचा असा व्ह्यूज होता एकदम मस्त भारी. मग आपण जास्त वेळ न घालवता आलो पुढं. आणि हाय आपल्या कांदा मार्केटचा रस्ता. इकडे बघा झाडं झुडपं कसे येतात. तर इथं पहिलं मंदिर आहे श्रीरामांचं, पण सकाळी आल्यामुळे सगळे बंद होते. आणि पुढचं मंदिर दिसतंय बाणगंगेचं आहे. असं म्हणतात श्रीरामांनी इथं बाण मारून पाणी हे केलं होतं. आणि ही आहे बाणगंगा देवीची मूर्ती. एकदम मस्त छान एकदम. आणि इथं वातावरण एकदम फ्रेश असतं. बघा कशी झाडं झुडपं आहेत एकदम मस्त. आपण आलो वरच्या मंदिरावर. दगडी पायऱ्या आहे त्या मंदिराला. ही बाहेरची पडवी. तर हे मंदिर आहे अर्धकुमारिका देवीचा. आणि त्याचबरोबर इथं राम लखन सीता आणि बजरंगबलींची मूर्ती आहे. आणि इथून तुम्हाला एक भुयार पण पाहायला मिळेल की जे देव डायरेक्ट वैष्णोदेवीच्या मंदिराकडे निघतं. हा होता डोंगराच्या वरचा भाग. हे वैष्णोदेवीचं मंदिर, पण आतमध्ये जाता येत नाही लोक असल्यामुळे. तर हे वैष्णोदेवीचं मंदिर आतून. लॉंग व्हिडिओ आहे तर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.